महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात अंबरनाथ विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी। काँग्रेस पक्षाकडून या जागेवर उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांना उमेदवारी मिळावी। या उल्हासनगर शहर जिल्हा सचिव दीपक सोनवणे यांनी मांडलेल्या ठरावास उल्हासनगर काँग्रेस कमिटीची संमती। उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक सोनवणे यांनी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेस पक्षाला मिळावा आणि तद्वतच काँग्रेस पक्षाने या जागेवरती उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांना उमेदवारी द्यावी असे महत्त्वपूर्ण ठराव मांडले। या ठरावाला अनुमोदन उल्हासनगर काँग्रेस नागरिक सेलचे अध्यक्ष वामदेव भोईर यांनी दिले। हा सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। या सभेला साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नॉर्थ ब्लॉक अध्यक्ष नानिक आहूजा, सेंट्रल ब्लॉक अध्यक्ष सुनील बहराणी, प्रदेश प्रतिनिधी वजरुद्दीन खान, महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे, विद्यार्थी अध्यक्ष रोहित ओव्हाळ, श्याम मडवी, आसाराम टाक, नारायण गेमनानी, सिंधुताई रामटेके, निलेश जाधव, सामिल मावची, ईश्वर जग्यासी, मनोहर मनुजा, रजनीकांत शहा, राकेश मिश्रा, तारेश्वर राय, आबा साठे, आनंद साळवे, संध्या महाकाळे, सुधा जोगळेकर, सुषमा जोगळेकर आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात आणि राज्यातही मिळालेल्या लक्षणीय यशामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता उत्साही आहे, जोशात आहे आणि तो जोमाने कामाला लागलेला आहे। अंबरनाथ मतदारसंघाची परिस्थिती पाहता बराच बदल झालेला आहे। विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहे। तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राहिलेले राजेश वानखडे यांनीसुद्धा भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। असं असताना गेली अनेक वर्षे सातत्याने काम करून जनसंपर्क वाढवणारे आणि युवकामध्ये खास त्यांची क्रेज आहे, मोठा जनसंपर्क आहे, त्यांना सामाजिक जाण आहे आणि प्रत्येकाच्या अडचणी धावून जाणारे अशी त्यांची ओळख आहे। अशा रोहित साळवेंना पुढील निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे असे बोललं जातं आणि एकूण परिस्थिती पाहता काँग्रेसच्या बाबतीत एक मोठा आशावाद निर्माण झालेला आहे आणि विद्यमान सरकारच्या बाबतीत असलेला संताप व्यक्त होणार आहे। त्यामुळे अंबरनाथ विधानसभेमध्ये आज ज्यांच्या नावापुढे आपण भावी आमदार असं लिहितो ते लवकरच आमदार होतील रोहित साळवे असं जनमानसात चर्चा आहे।